आढावा। यंदा राज्यातील बहुतांश शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिले। शासनाने केलेल्या बदलामुळे शेतकऱ्यांना या योजनेकडे पाठ फिरवलेली आहे। विमा अर्ज भरण्यासाठी केवळ 4 दिवसच शिल्लक असताना 73% शेतकरी अद्यापही पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत। भंडारा जिल्ह्यातील खरबी नाका या ठिकाणी धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे। शालेय विद्यार्थ्यांचा पोषण आहाराच्या तांदूळ विक्रीवरून अफरातफर करण्याचा डाव फसलेला आहे। कारवाई करत जवळपास 14,83,000चा मुद्देमाल जप्त करत तिघांना अटक केली आहे। सिंधुदुर्गच्या मुंबई गोवा महामार्गावरती खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालंय, त्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतो। दरम्यान तातडीने रस्ता दुरुस्तीची मागणी करण्यात येते। जळगाव जिल्ह्यात जनावरांना मोठ्या प्रमाणात लंपी आजाराचा प्रादुर्भाव झाला। यावेळेला जिल्हाधिकाऱ्यांनी लंपी बाधित जनावरांची पाहणी केली आहे। जनावरांची योग्य काळजी घेण्याचे आदेश सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना दिले। वर्ध्यात मुसळधार पावसाचा पुलांना फटका बसताना पाहायला मिळतोय। वर्ध्यातील सरूळ या ठिकाणी यशोदा नदीच्या पुलावरील कठडे पुराच्या पाण्यामुळे तुटले, तर दुसरीकडे रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य पसरले, त्यामुळे अपघाताची शक्यता वर्तवण्यात येते। हिंगोली शहरातील वाशिमकडे जाणाऱ्या मार्गावरती रिसला बाजारपेठेत मोठे खड्डे पडलेले आहेत। या रस्त्यावरती दिवसभर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते। संगमेश्वर तालुक्यातील तुरळ गावामध्ये अन्नाच्या शोधात असलेल्या बिबट्या थेट एका पोल्ट्रीमध्ये अडकलेला। यावेळेला बाहेर कसं पडायचं समजत नसल्यामुळे आणि बघ्यांची गर्दी जमल्यामुळे संतापलेल्या बिबट्याने झडप मारली, मात्र मध्ये जाळी आल्यामुळे त्याचा प्राण वाचलाय। सिंधुदुर्गच्या मालवणमध्ये निसर्गप्रेमींना कोल्हा फणसाचे गरे खाताना आढळलेला आहे। गरे खाताना कोल्हा कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय। वसई विरारमध्ये पालिकेच्या आरोग्य विभागाने बोगस डॉक्टरांवर आळा घालण्यासाठी मोहीम सुरू केली। यावेळेला आरोग्य पथकाने परमहंस क्लिनिकवरती कारवाई केली। सोलापूरच्या गौडगाव मंदिरात श्रावण महिन्यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। यावेळेला राज्यभरातून भाविकांनी मोठी गर्दी केली। जळगावच्या एरंडोलमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी अचानक कृषी सेवा केंद्राची तपासणी केलेली आहे। यावेळेला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नॅनो युरिया वापरण्यास प्रोत्साहन देण्याचं आवाहन केलं आहे। यंदाही वर्षा विहारासाठी पर्यटकांची मोठी गर्दी खंडाळा घाटमाथा, मंकी पॉइंट, भुशी डॅम या ठिकाणी पाहायला मिळते। मात्र पर्यटनाचा आनंद घेताना पर्यटकांनी धोकादायक आणि बेजबाबदार वर्तन टाळावं असं आवाहन केलं जात आहे। नागपूर संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आहे। फासे पारधी समाजाचे नेते मतीन भोसले यांच्या नेतृत्वात फासे पारधी समाज रस्त्यावरती उतरला आहे। सांगलीच्या चांदोली आणि कोयना धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यामुळे डोंगरमाथ्यावरून धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे। त्यामुळे कोयना धरणातून 23,000 तर चांदोली धरणातून 13,530 क्युसेकने वारणा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नदीकाठच्या ऊस आणि भात पिकांमध्ये पाणी शिरत आहे। जालना जिल्ह्यात मागच्या 3 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे। बदनापूर तालुक्यात झालेल्या पावसामुळे शेतामध्ये पाणी शिरलंय, त्यामुळे शेतीला तलावाचं स्वरूप आलेलं आहे। शेतकऱ्यांनी खरीपात पेरलेलं सोयाबीन आणि मका, कपाशी पिकं पूर्णपणे पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। परभणी जिल्ह्यातील मुसळधार पाऊस झाला। पावसाचं पाणी शेतामध्ये शिरतंय आणि याचा पिकांना मोठा फटका बसलाय। पंचनामे करून मदत देण्याची मागणी शेतकरी करतायत। हिंगोली जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरू असल्यामुळे शेतांमध्ये पावसाचं पाणी शिरलंय। पावसाचं पाणी साचल्यामुळे हळद, सोयाबीनसह कापूस पिकांचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे पंचनामे करून तात्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकरी करतात। छत्रपती संभाजीनगरातील गांधारी नदीवरती असलेल्या कन्नड गंधेश्वर लघुमध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झालाय, त्यामुळे गांधारी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे। या पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय। आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते। प्रांजल खेवलेकर रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचं पुणे पोलिसांचं म्हणणं आहे। प्रांजल खेवलेकर रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे असा पुणे पोलिसांनी दावा केलेला आहे। पुणे पोलिसांनी कोर्टात धक्कादायक बाबी सांगितलेल्या आहेत। कोर्टात काय झाला युक्तिवाद, कोर्टात नेमकं काय घडलंय, तर प्रांजल खेवलेकर धक्कादायक बाबी समोर आलेल्या आहेत। कोर्टात काय झालेला युक्तिवाद, आरोपी प्रांजल खेवलेकर याने एकूण 3 रूम बुक केलेल्या होत्या। हॉटेलच्या आवारातून 3 व्यक्ती येऊन गेल्याची प्राथमिक माहिती तपासादरम्यान मिळालेली आहे। त्यांचा शोध घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस करायची आहे। या तिघांनी ड्रग्ज दिले असल्याची शक्यता प्रांजल खेवलेकर आरोपी श्रीपाद यादव हे रेकॉर्डवरील आरोपी असल्याचा पोलिसांचा दावा आहे।
या रेव पार्टीचा मुख्य सूत्रधार वेगळाच आहे, त्याचा शोध घ्यायचा आहे। दाखल गुन्ह्यातील आरोपीचे अंमली पदार्थ तस्करीचे आंतरराज्य टोळीशी काय संबंध आहेत का याबाबत तपास करायचा असल्याचं पुणे पोलिसांनी मागणी केलेली आहे। तर अतिशय महत्त्वाची अशी अपडेट आता सध्या समोर येते आहे। पुणे पोलिसांनी 7 दिवसांची कोठडी मागितलेली आहे। आज सकाळीच ही रेड पडली होती। यामध्ये काही लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। प्रांजल खेवलेकर यांचं सुद्धा यांचं नाव होतं आणि प्रांजल खेवलेकर रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचा पुणे पोलिसांनी दावा केलेला आहे। अभिजित पोते आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। अभिजित, खरं तर अनेक धक्कादायक खुलासे आता होताना दिसत आहेत। प्रांजल खेवलेकर हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचा दावा पुणे पोलिसांनी केला आहे। नक्कीच अमित, आपण पाहतोय की या 7ही आरोपींना, जे पुण्यातली कथित रेव पार्टी आहे त्या आरोपींना आज पुणे पोलिसांनी दुपारी कोर्टात हजर केलं। त्यानंतर जी सुनावणी झाली किंवा जो युक्तिवाद झाला त्यामधून अनेक दावे प्रतिदावे पुणे पोलिसांनी यामध्ये केलेले पाहायला मिळत आहेत। पहिलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो पोलिसांनी सांगितलं की प्रांजल खेवलकर जो एकनाथ खडसेंचा जावाई आहे तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे आणि त्याच्याच नावावरती जवळपास 3 रूम त्या रात्रीच्या हॉटेलमध्ये बुक होत्या आणि या सगळ्या प्रकार घडण्याच्या आधी 3 जण जे आहेत ते आले होते ज्यांनी यांना ड्रग्ज दिल्याचा संशय पुणे पोलिसांनी व्यक्त केलाय। या व्यतिरिक्त यासोबतचा जो आरोपी आहे श्रीपाद यादव, हे दोघेही म्हणजे प्रांजल खेवलकर आणि श्रीपाद यादव हे दोघेही जे आहेत ते रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत आणि जर या दोघांना जामीन मिळाला तर पुरावे नष्ट करण्याची शक्यता आहे। यांचे या रेव पार्टीचा सूत्रधार देखील कुणीतरी वेगळाच आहे असं देखील पुणे पोलिसांनी दावा केलाय। त्याला त्या मुख्य सूत्रधाराला शोधायचं आहे आणि दखल गुन्ह्यातले जे आरोपी आहेत ते अंमली पदार्थ तस्करीचा आंतरराज्यीय टोळीशी काही संबंध आहे का, म्हणजे जी टोळी आहे ही टोळी किंवा ह्या आरोपींचा आणि ड्रग्स विक्री करणाऱ्या टोळीचा काही संबंध आहे का, हे सगळे पुरावे आम्हाला तपासायचे आहेत। ड्रग्स नेमके यांना कुणी पुरवले, ड्रग्स कुठून आले, विक्रीसाठी आणले होते की सेवन करण्यासाठी आणले होते, असा सगळा युक्तिवाद जो आहे तो तपास अधिकारी आणि सरकारी वकिलांनी कोर्टात केलाय। तर आरोपींचे जे प्रांजलचे वकील आहेत त्यांनी सांगितले की जाणून बुजून मला या सगळ्या प्रकरणी गोवलं जाते, माझं राजकीय भविष्य धोक्यात यावं किंवा मला आणि माझ्या परिवाराला त्रास व्हावा। एकनाथ खडसेंचे ते जावाई आहेत रोहिणी खडसे, ज्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांचे ते पती आहेत आणि यामुळेच मला टार्गेट केले जाते। एवढंच नाही तर या आधी देखील पोलिसांनी माझी रेकी केली होती। ज्या हडपसर भागात मी राहतो किंवा मी ज्या हॉटेलमध्ये येतो तिथं सिव्हिल ड्रेसवरती पोलीस आले होते, त्यांनी माझी रेकी केली होती। जाणून बुजून या सगळ्या प्रकरणी मला गोवण्यात येत असल्याचा जो आहे ते आरोपीच्या वकिलाकडून सांगण्यात आलेलं आहे। पण सगळ्यात मोठी अपडेट म्हणावी लागेल की प्रांजल जे एकनाथ खडसेंची जावई आहेत त्यांच्यावरती कुठलाही गुन्हा दाखल नाहीये असं त्यांच्या वकिलाचं म्हणणं आहे। पण पोलिसांनी मात्र दावा केलाय की हे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत, त्यामुळे हे पुरावे नष्ट करू शकतात। यासह या पार्टीमध्ये ड्रग्स कुठून आले, ड्रग्स पुरवणारा कोण होता, यांचे आंतरराज्य टोळीशी काही संबंध आहेत का, हा सगळा तपास करायचा आहे। म्हणून आता पुणे पोलिसांनी 7 दिवसांची 7ही आरोपींची पोलीस कोठडी माननीय न्यायालयात मागितली आहे। न्यायालयाने हा जो आहे तो ऑर्डर राखीव ठेवली आहे। थोड्या वेळात ऑर्डरवरती सुनावणी होईल किंवा डायरेक्टली जी आहे ती किती दिवसाची पोलीस कोठडी या सगळ्यांना मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण आता 7ही आरोपींना पुणे पोलिसांकडून हजर करण्यात आल्यानंतर सगळा युक्तिवाद जो आहे तो कोर्टाने ऐकून घेतला आहे माननीय कोर्टाने आणि त्यानंतर पुणे पोलिसांनी या 7ही आरोपींची 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितली आहे। अमित, अगदीच अभिजित, खरं तर महत्त्वाची अपडेट दरम्यान आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो, तो म्हणजे हॉटेलच्या आवारात 3 व्यक्ती येऊन गेल्याची प्राथमिक माहिती या तपासादरम्यान समोर आलेली आहे। तर या 3 व्यक्ती नेमक्या कोणत्या, या संदर्भात काही माहिती मिळते का? नक्कीच पोलिसांनी या सगळ्या आवारातले जे सीसीटीव्ही तपासलेत ना, त्या सीसीटीव्ही मध्ये म्हणजे रेव पार्टी ज्यावेळेस सुरू झाली 1:30-2च्या नंतर त्याच्या आधी 3 जण या हॉटेल आवारात म्हणजे ज्या रूम प्रांजलच्या नावावरती होत्या त्या रूमच्या आसपास येऊन गेल्याचा दावा पोलिसांनी केलाय आणि पोलिसांच्या म्हणण्यानुसार या तिघांनी जो अंमली पदार्थ सापडला ड्रग्स किंवा कोकेन, तो अंमली पदार्थ या तिघांनीच त्यांना दिला असावा अशी शंका पोलिसांनी व्यक्त केली। त्या 3 आरोपी अगदीच, त्यामुळे तपासात अभिजित इथून पुढे काय येते पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि आता घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा। अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा निळवंडे धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी निळवंडे धरणातून 10,000 क्युसेक वेगाने पाणी प्रवरा नदीमध्ये सोडण्यात आलेलं आहे। त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे।
संततधार पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी धरण 100% भरले, त्यामुळे धरणाचे 4 दरवाजे उघडण्यात आले. धरणातून 59,000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तो गोदावरी नदी दुथडी भरून वाहू लागली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसाचा कहर बघायला मिळतोय. फुलंब्री तालुक्यातील वडोज बाजार परिसरातील घरांमध्ये सुद्धा पुराचं पाणी शिरलंय. घरात पाणी शिरल्यामुळे नागरिकांचा संसार उघड्यावरती आलाय. बीड जिल्ह्यात सध्या मुसळधार पावसाने हजेरी लावली, त्यामुळे अनेक नदी नाले तुडुंब भरून वाहू लागलेले आहेत. गेवराई तालुक्यातील कटचिंचोली या ठिकाणी विद्यार्थ्यांनी पुलावरती साचलेल्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करत दोरीच्या सहाय्याने हा पूल पार केलाय. जळगावच्या 40 गावात सकाळपासूनच पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले, त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. गिरणा नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये होत असलेल्या दमदार पावसामुळे मालेगावच्या गिरणा धरणातील पाण्याच्या पातळीमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. धरण 56.63% भरलं असून पाणी साठ्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पुष्पावती नदी ओसंडून वाहू लागली आहे. टिकेकर वाडीत पुष्पावती नदीला धबधब्याचं स्वरूप प्राप्त झालंय. उंच कड्यावरून वाहणारा पांढरा शुभ्र धबधबा सगळ्यांचंच मन प्रसन्न करून टाकतोय. धाराशिव जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झालाय, मात्र काल झालेल्या पावसामुळे तेरणा नदी दुथडी भरून वाहू लागलेली आहे. नदीला पाणी आल्यामुळे तेरणा धरणाच्या पाणी पातळीत सुद्धा वाढ झाली आहे. पुण्यात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नीरा देवघर धरणाचे 5 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत. 4,500 क्युसेक वेगाने नीरा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जळगावच्या 40 गावात गवताळा अभयारण्यातील पाटणादेवी परिसरात मुसळधार पावसामुळे डोंगरी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला आणि पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे चंडिका देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या अनेक भाविक या ठिकाणी अडकून पडले होते. मात्र येथील काही तरुण स्टंटबाज तरुण जीवाची पर्वा न करता या पुरातून जीवघेणा प्रवास करत होते. मावळमध्ये पावसाचा जोर वाढल्यामुळे भुशी धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. भुशी धरणाची पाणी पातळी वाढल्यामुळे नागरिकांनी पाण्यात उतरू नये असं आवाहन पोलिसांनी केलंय. तर कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी भुशी धरणावरती पोलीस बंदोबस्त तैनात केला. पुण्यातील उच्चभ्रू खराडी या भागात सुरू असलेल्या रेव पार्टीवरती पोलिसांनी छापा टाकला. या पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ, दारू, हुक्क्याचं सेवन सुरू होतं. मात्र पोलिसांनी कारवाई करत काही महिलांसह पुरुषांना सुद्धा ताब्यात घेतले. धक्कादायक बाब म्हणजे या पार्टीमध्ये एकनाथ खडसे यांचे जावई, रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना सुद्धा अटक केली आहे. पुणे शाखेने हाऊस पार्टीवर केलेल्या छापेमारीचा सुपर एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेला आहे. पोलिसांना कोकेन, गांजा आणि दारूसह हुक्का सापडलेला आहे. टेस्टिंग किटने तपासणी केल्यावरती अंमली पदार्थ कोकेन असल्याचं स्पष्ट झालं. या रेव पार्टीत आयोजित केलेल्या हॉटेल बुकिंगचे डिटेल्स न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेले आहेत. या हॉटेलमधील सूट रूम डॉक्टर प्रांजल खेवलकर यांच्या नावेच बुक होती अशी माहिती समोर आली. खडसेंचा जावई प्रांजल खेवलकर यांच्या घरावर देखील पुणे पोलिसांनी छापा टाकलेला आहे. घरात केलेल्या छापेमारीत लॅपटॉप आणि हार्ड डिस्क पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे. हडपसर इथल्या प्रांजलच्या घरावरती पोलिसांनी छापा टाकला आहे. कालच एकनाथ खडसेंनी अंमली पदार्थाबाबत सवाल उपस्थित केला होता. आज त्यांचे जावईच कसे काय पोलिसांना रेव पार्टी करताना सापडले असा सवाल गिरीश महाजनांनी उपस्थित केलाय. तर प्रत्येक वेळेला षडयंत्र तुमच्यासोबतच कसं होतं असा सवाल सुद्धा महाजनांनी उपस्थित केलाय. खडसेंविरोधात हे षडयंत्र असून मंत्री महाजन हेच यामागील सूत्रधार असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलेला आहे. या सूडबुद्धीच्या राजकारणाची किंमत भविष्यात भाजपाला मोजावी लागेल असा इशाराही त्यांनी दिला आहे. रेव पार्टीवरून संजय राऊतांनी भाजपावरती हल्लाबोल करत गंभीर आरोप केलेत. आमचे आमदार
रेव पार्टी करून भाजपानं फोडले, भाजपानेच हनी ट्रॅप लावलेला होता, तर खडसेंनी सरकारवरती टीका केल्यामुळे सूडबुद्धीनं ही कारवाई करण्यात आली आहे आणि खडसेंना टीका केल्याची किंमत मोजावी लागली असा आरोप केला आहे. प्रांजल खेवलकरवरील कारवाई म्हणजे एकनाथ खडसेंचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असा गंभीर आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलेला आहे. सुरक्षा यंत्रणांचा गैरवापर केला जात असून गप्प बसा नाहीतर कारवाई होणार यातून संदेश दिल्याचा आरोप सुद्धा अंधारेंनी केला आहे. भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी एकनाथ खडसेंवरती निशाणा साधला. एकनाथ खडसेंना त्यांच्या जावयाने तोंड दाखवायला जागा ठेवली नाही असा हल्लाबोल सुद्धा केलेला आहे. तर घरातच अशा गोष्टी होत असतील तर नैतिकतेवरती बोलण्याचा अधिकार त्यांना राहत नाही अशी टीका सुद्धा केली आहे. रेव पार्टी प्रकरणात वैद्यकीय चाचणीतून सत्य समोर येईल, परंतु हनी ट्रॅप प्रकरणात सरकारला अडचणीत आणणाऱ्या खडसेंच्या कुटुंबियांच्या बाबतीत राजकीय हिशोब चुकता करण्यासाठी हे केलं जातंय का हे पाहायला हवं असं वक्तव्य रोहित पवारांनी केलं आहे.